एलकोट जय मल्हार. नमस्कार. मी प्रदीप पाटील हुंबाड, छावा मराठा युवा महासंघ नांदेड जिल्हाध्यक्ष. माझं बाईट देण्याचं एकच कारण आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा ह्या भावी भक्तांना टोल माफ करावे जिल्हा परिषद प्रशासनाने. असं आहे की भावी भक्त खेड्यापाड्यातून बाहेरल्या प्रांतातून येऊन आपल्या खंडेरायाच्या दर्शनासाठी मोठ्या उत्सवाने येत असतात. त्या भावी भक्तांना प्रशासनाने जिल्हा परिषदनी अशी दक्षता घ्यावी की टोल फ्री करावे आणि एक 8 दिवस यात्रा ही चलते दक्षिण भारतातील. हे यात्रा 8 दिवसासाठी टोल माफ करून शासनाने या भावी भक्तांना सहकार्य करावे. अन्यथा छावा मराठा युवा महासंघ संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने पूर्ण पदाधिकारी घेऊन टोल खोलो आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. जर समजा जिल्हा परिषद प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर आणि तात्काळ आदेश द्यावे, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. एलकोट जय मल्हार. आज महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त माळेगावच्या अंतरावर असलेल्या टोलनाक्यावर महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातून बाहेर येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना प्रशासनाने टोल माफ करण्यासाठी आज छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनावर तात्काळ जिल्हाधिकारी साहेब यांनी पत्र काढून भाविकांसाठी टोल माफ करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना देऊ असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जर प्रशासनाने टोल माफ न केल्यास आम्ही छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने टोल नाक्यावर उद्या आंदोलन करणार आहोत. याची शासनाने दखल घ्यावी.